सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं। सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता। आम्ही हिंदू धर्माला मानणारे लोक। सनातन धर्माने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकही नाकारला होता। यांसारखे भगवान बुद्धांना छळणारे आणि भिक्खूंना मारणारे सनातनीच होते। यांसारखे अनेक वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले। नेमके भगवान बुद्धांबद्दल असेल किंवा बुद्ध धर्माबद्दल असेल, सनातन धर्माबद्दल असेल, नेमके आरोप काय आहेत ते आरोप समजून घेऊयात आणि ते कितपत खरे आहेत हे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शुभदा, तुम्ही पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात वातावरण चांगलेच तापले होते। मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व 7ही आरोपी निर्दोष मुक्त झाल्यानंतर चव्हाण यांनी या घटनेला भगवा दहशतवाद नव्हे तर सनातनी दहशतवाद असं म्हणायला हवं अशी प्रतिक्रिया दिली होती। या विधानानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठली असून त्यांच्या विरोधात आंदोलन देखील करण्यात आली। दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं आहे या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे। जितेंद्र आव्हाड म्हणाले की सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं। सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता। आम्ही हिंदू धर्माला मानणारे लोक। सनातन धर्माने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकही नाकारला होता। सनातन धर्मीयांनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करून टाकली आहे। सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरायला नकोत असे वक्तव्य त्यांनी केले। याबाबत ट्विटरवर देखील त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं। त्यांनी लिहिलं होतं, होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल। सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही तर ते प्राचीन काळापासून आहे। भगवान बुद्धांना छळणारे हे सनातनी दहशतवादीच होते। बौद्ध भिक्खूंनाही मारणारे तत्कालीन सनातनी दहशतवादीच होते। बसवेश्वरांनाही मारणारे हे सनातनीच दहशतवादी होते। संत ज्ञानेश्वरांना छळणारेही हे सनातनी दहशतवादी होते। सोबतच संत तुकारामांचा छळ करून त्यांच्या गाथा बुडवणारेही हे सनातनीच दहशतवादी होते। छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिषेक नाकारणारे तुम्हाला राजे म्हणून घेण्याचा अधिकार नाही असे म्हणत त्यांची हेटावणी करणारे सनातनी दहशतवादीच होते। या सनातनी दहशतवादानेच भारताला जातीव्यवस्थेत ढकलले आहे आणि सनातनी लोकांनीच या देशात विषमवादी वर्णव्यवस्था आणली। अशांना सनातनी दहशतवादी म्हणायचं नाही तर काय म्हणायचंय? सनातनी दहशतवाद हा शब्द मागील हजारो वर्ष अस्तित्वात होता, मग पुढील हजारो वर्षही अस्तित्वात राहील। जोपर्यंत जाती व्यवस्था वर्णव्यवस्था आहे तोपर्यंत सनातनी दहशतवाद विसरताच येणार नाही असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर म्हटले आहे। या ट्विटमुळे सगळीकडेच खळबळ प्रतिक्रिया उमटल्यात। दरम्यान आव्हाडांच्या या विधानावर भाजप आमदार राम कदमांनी टीका केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी सर्व आयुष्य हिंदू धर्मासाठी दिलं। कोणाला खुश करण्यासाठी हे विधान करत आहेत। श्रावण महिना आहे, हिंदू समाज अनुष्ठान करतोय, त्यांच्या भावना दुखवण्याचे काम करीत आहात। गलिच्छ राजकारणासाठी हिंदू समाजाला बदनाम करताय। नैतिकतेच्या भूमिकेतून सनातन हिंदू धर्माची त्यांनी माफी मागितली पाहिजे असे म्हणत राम कदम यांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केलाय। हिंदू दहशतवाद किंवा सनातनी दहशतवाद ही भाषा भारताच्या हिंदू व संत परंपरेला बदनाम करण्यासाठी तयार केलेली आहे। याआधी सुशील कुमार शिंदे, मग पृथ्वीराज चव्हाण आणि आता जितेंद्र आव्हाड यांनी ही भाषा वापरत आहेत। जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याशी शरद पवार आणि सुप्रिया सुळे सहमत आहेत का? राष्ट्रवादी शरद पवार गटाची ही भूमिका हीच आहे का असा सवाल नितेश राणे यांनी केलाय। आपल्या सांस्कृतिक आणि सर्वांगीण दृष्ट्या संपन्न असणाऱ्या महाराष्ट्रात राहून हिंदू दहशतवाद किंवा सनातनी दहशतवाद या बाबतीत अशा प्रकारे वक्तव्य करणाऱ्या राजकीय नेत्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर ही कायमच असणार आहे, तेव्हा पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र।